नमस्कार मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यातून एक अशी धक्कादायक घटना समोर आली आहे, जे ऐकल्यानंतर कोणाच्याही अंगावर काटा येईल. ज्या बापाने आपल्या मुलाला लहानचं मोठं केलं, त्याच मुलाने रागाच्या भरात इतकं भयंकर पाऊल उचललं की संपूर्ण गाव हादरलं आहे. श्रीरामपूर तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार घरामध्ये काही कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होता. घरातील वातावरण आधीपासूनच तणावपूर्ण असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र त्या दिवशी हा वाद इतका वाढला की त्याचं रूप थेट रक्तरंजित घटनेत बदललं. 25 वर्षीय मुलगा आणि त्यांचे वडील यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. राग अनावर झालेल्या मुलाने घरात असलेला टिका उचलला आणि आपल्या वडिलांच्या डोक्यावर वार केला. हा हल्ला इतका गंभीर होता की वडील गंभीर जखमी झाले. घरातल्या लोकांनी आणि शेजाऱ्यांनी आरडाओरडा ऐकून घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत वडिलांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, विचार करा, एक बाप आपल्या मुलासाठी आयुष्यभर कष्ट करतो, त्याच्या शिक्षणासाठी भविष्याकरता स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतो, पण जेव्हा त्याच मुलाच्या हातून बापाचा जीव जातो तेव्हा ही फक्त एक हत्या राहत नाही, तर नात्यांचा, संस्कारांचा आणि विश्वासांचा देखील खून होतो. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. नेमका वाद कशामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे. आजच्या काळात रागावर नियंत्रण ठेवणं किती महत्वाचं आहे याचं हे जिवंत उदाहरण आहे. काही क्षणाचा राग संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू शकतो. एका क्षणाच्या चुकीमुळे एक जीव गेला आणि दुसऱ्याचं संपूर्ण आयुष्य तुरुंगाच्या भीतीआड जाण्याची शक्यता निर्माण झाली. या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? अशा घटनांना जबाबदार कोण? कुटुंबातील वाढता तणाव की रागावर नियंत्रण नसणं? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.